हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आज आपण खारीक खोबऱ्याच्या लाडवाची एक क्विक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या ठिकाणी किसलेलं वाळं खोबरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर खारीक पावडर घेतलेली, गूळ पावडर घेतलेली आहे, गव्हाचं पीठ, डिंक घेतलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, खसखस घेतले. हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर कोरडे जिन्नस तर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत या ठिकाणी खोबरं मी भाजून घेते. खोबरं भाजून झालं की लगेचच आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे, खसखस भाजून घ्यायची. खारकीमध्ये 1-2 चमचे तूप घालून खारीक व्यवस्थित भाजून घ्यायची. ती झाली की ड्रायफ्रूट्स आपल्या ह्याच्यामध्ये तुपामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर गव्हाचं पीठसुद्धा छान हलकं होईपर्यंत तुपावरती मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. ते काढून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवायला घ्यायचा आहे. गुळाचा पाक किती वेळ लागतो तर 5 ते 6 मिनटं गुळाचा पाक तयार होण्यासाठी लागतात. त्या अगोदर या ठिकाणी मी आपले हे डिंक तळून घेते. थोडं थोडं करून हा डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक आतून कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची, नाही तर लाडू आपले दाताखाली चिकटू शकतात. तर इथं डिंकसुद्धा तळून झालेला आहे. लगेचच मी गुळाचा पाक बनवायला घेते. गुळाचा पाक बनवायला घेतेच आहे. पण सगळ्यात अगोदर हे जे काही आपण भाजून घेतलेले जिन्नस आहेत तर ते मिक्सरमधून वाटून काढायचे आहेत. गूळ घेतला आहे. गुळामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी घालायचं आहे. आता ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. साहित्याचं प्रमाण आणि कशा पद्धतीनं संपूर्ण कृती असणार आहे हे त्यामध्ये सांगितले. पाक आपला इथं तयार झाला आहे. पाक आपल्या सगळ्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे. पाक चांगला गरम आहे, त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर तर उलटण्यानंच आपल्याला हे उलटून घ्यायचं म्हणजे हे करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच थोडंसं हाताला सोसवेल इतपत मिश्रण झालं की लगेचच त्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे लाडू तयार होतात. अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये पौष्टिक असे हे लाडू तयार होतात. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मस्त असे आपलं इथं खारीक खोबऱ्याचे लाडू आपले इथं बनवून तयार झालेले आहेत. अगदी छान खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात. बघू शकताय, बघितल्यानंतरच खावंसं वाटतं. चलो बाय.